मित्रांनो, तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या भावनांचा खेळ होतोय किंवा तुमच्या भावनांचा कोणीतरी गैरफायदा घेतोय किंवा तुम्ही भावनेच्या ट्रॅपमध्ये किंवा जाळामध्ये नकळत अडगत जात आहात? जर असं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही आज नक्की बघा, कारण खरंच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण बघणार आहोत की भावनांवरती नियंत्रण कसं मिळवायचं किंवा भावनांवरती नियंत्रण मिळवणं का गरजेचं आहे, हे आजच्या भागात आपण बघणार आहोत. तर आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेपच्या 5व्या भागात तुमचं मी स्वागत करतो. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भावना हा एक अशा विषय आहे की जो खूप नाजूक आहे. म्हणजे भावना ह्या इतक्या नाजूक असतात की भावना जर दुखावल्या आपल्या, तर आपल्याला जो मानसिक त्रास होतो त्या त्रासामधून निघणं फार अवघड असतं. म्हणजे भल्या भल्यांना ते जमत नाही. आणि माहीत असून सुद्धा म्हणजे काही गोष्टी आपल्याला गोष्टींची जाणीव असते, पण आपण भावनेच्या भरामध्ये असं वाहत जातो की आपण कुठे जातो हे आपल्यालाही समजत नाही. आणि जेव्हा मग आपण एका ठराविक ठिकाणी पोहोचतो तेव्हा आपल्याला समजतं की अरे, नकळत आपल्याला सगळं माहिती होतं तरी आपण वाहत 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 कुठे येऊन पोहोचलोय. तर अशा ह्या भावना असतात. कारण भावनांचं असं असतं की त्यांचा उद्रेक हा तुमच्या मनाविरुद्ध किंवा तुमचा जो अहम दुखावला जातो तेव्हा, किंवा तुम्ही ज्यांच्यावरती प्रेम करत असता त्या लोकांच्याकडून जर का तुमच्या मनाविरुद्ध वागणं जर झालं तर तुमच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या जातात, किंवा त्याचा जो फ्लो असतो किंवा त्याचा जो प्रवाह असतो तो प्रचंड प्रमाणात व्हायला लागतो. आणि मग काय होतं की अतिशय मानसिक छळ झाल्यासारखं वाटतं आपल्याला. म्हणजे इतकं दुःख वाटतं आपल्याला की अरे, आपल्याला दुसरा काही विचारच डोक्यात येत नाही. आपल्याला फक्त तेवढंच एक त्या जो भावनिक जो आपला विमर्श असतो जो आपण तयार करून, विमर्श म्हणण्यापेक्षा आपल्या मनाने जो भावनेचा एक आधार तयार केलेला असतो, तो आधार तुटला की मग आपल्याला आपलं सगळं वागणं किंवा सगळं दिनक्रम किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, व्यवहार, सगळे बदलून जातात. कारण होतं असं की काही लोक, म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही भावनांवरती नियंत्रण नाही ठेवलं तर काय होतं, लोकांना समजतं की ह्याला आपल्याला कशा पद्धतीने यूज करता येईल किंवा वापरता येईल. मग लोक असं काहीतरी कृती करतात की जेणेकरून तुम्ही रिॲक्ट होता. कारण जेव्हा भावना दुखावल्या जातो तेव्हा माणूस सगळ्यात पहिली गोष्ट काय करतो, तर तो प्रतिक्रिया देतो. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, पटकन आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं असतं, किंवा आपल्याला त्या गोष्टीत एखाद्या घटना किंवा एखाद्या प्रसंगामध्ये आपल्याला वरचढ ठरायचं असतं. आणि मग आपण काय करतो, त्या क्षणी आपण भावनेच्या भरात जाऊन आपण त्या गोष्टीवरती प्रतिक्रिया लगेच देतो. आणि मग जे समोरच्या व्यक्तीला पाहिजे असतं आपल्याकडून की त्यांनी असं करावं, म्हणजे तुम्ही असं करावं, आणि मग जी कमजोर बाजू आहे ती लगेच तिचा वापर करून ती लोक तुमच्यावरती नियंत्रण मिळवतात. किंवा त्यांना तसं करायचं असतं म्हणून ते तुम्हाला चिडवतात किंवा तुमचा जाणून बुजून अपमान करतात, किंवा तुम्हाला एखादी अशी गोष्ट बोलतात किंवा करतात तुमच्यावर कृती की जेणेकरून तुम्ही प्रतिक्रिया द्यायला मजबूर व्हाल किंवा तुम्ही प्रतिक्रिया द्यायला तुम्ही प्रेरित व्हाल. आणि मग काय होतं की ही प्रतिक्रिया जेव्हा येते ना, तेव्हा मग त्या लोकांना समजतं की अरे, आता बरोबर पॉइंट आपल्याला मिळालाय आणि आता आपण काय करायचं की बाबा ह्या पद्धतीने ह्या व्यक्तीला सर करायचं. म्हणजे ही लोक तुमच्यावरती प्रेम करणारी कधीच नसतात. म्हणजे प्रेम करणाऱ्या लोकांनी जर का तुमच्या बरोबर काही वागलं तर कदाचित ठीक आहे, म्हणजे ती परिस्थिती तुम्ही म्हणजे ते कालांतराने ती लोक तुमच्याकडे येतील किंवा जी जवळची असतील ती येतील. पण काही लोक जे व्यवहारामध्ये कारण काय होतं, भावनेच्या आहारी जायची आपल्याला एकदा सवय लागली ना की मग आपण व्यवहारात असो
नाहीतर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घ्यायची सवय लागते. आणि भावनांमध्ये कसं असतं माहिती का तुम्हाला, भावनांमध्ये बुद्धी आणि भावनांच्या भरामध्ये जे निर्णय घेतले जातात ना, त्याच्यामध्ये फायदा किंवा नुकसान याचा विचारच होत नाही. कारण तिथं बुद्धीचा वापर होतच नाही, तिथं वापर फक्त भावनांचा होतो. आणि याच्याच व्यतिरिक्त, याच्याच व्यस्त किंवा याच्याच विरुद्ध जर आपण गेलो आणि जर बुद्धीने निर्णय घ्यायची माणसाला सवय लागली, तर माणूस नेहमी हा विचार करतो की याच्यातून चांगलं निष्पन्न होणार आहे का वाईट निष्पन्न होणार आहे. म्हणजे बुद्धीला फक्त दोनच गोष्टी कळतात, फायदा किंवा नुकसान, किंवा चांगलं किंवा वाईट, हे बुद्धीला समजतं. भावनांना हे समजत नाही. भावनांना फक्त एकच गोष्ट समजते की प्रतिक्रिया देणे. भावनांच्या अतिरेक आपल्या मेंदूंच्या मध्ये एक अशी रासायनिक प्रक्रिया घडून आणतो की त्यामुळे आपल्या पूर्ण जे मज्जातंतू असतात ना, ते अतिशय विदीर्ण म्हणजे असे संकुचित होऊन जातात, म्हणजे असे सिकुडले जातात. आणि तो रक्तप्रवाह जो असतो ना, तो तिथला जो असतो तो कमी होतो. आणि मग जे मेंदूची जी कार्यक्षमता असते ना, ती कमी होते. आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाली की मग आपल्या निर्णय क्षमतेवरती त्याचा परिणाम होतो. तर ह्या भावना आहेत, ह्या भावना ह्या अशा पद्धतीने काम करतात. आणि होतं काय माहिती का, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असंख्य म्हणजे अशा गोष्टी रोजच्या रोज होत असतात की ज्या आपल्याला इमोशनली सेटबॅक देत असतात किंवा आपल्याला भावनिक दृष्ट्या आपल्याला मागे खेचत असतात. अशा अनेक गोष्टी दिवसामध्ये, अशा बरेच दिवसामध्ये म्हणा किंवा आपल्यावर अशा गोष्टी रोजच्या रोज घडत असतात. कोणाबरोबर तरी काहीतरी वाद होतात, कोणीतरी आपल्याला दुखावतं, कोणीतरी आपल्याला अगदी सुखावण्याच्या याच्यामध्ये सुद्धा त्या भावनांवरती नियंत्रण करता आलं पाहिजे. कारण काय होतं माहितीये का, ह्या भावनांमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा भावनांचा अतिरेक हा अहंकार निर्माण करतो. आणि मग ज्या गोष्टी आपल्याला नाही करायला पाहिजे त्या गोष्टी आपल्याकडनं नकळत घडत जातात. त्यामुळे जर का तुम्हाला मानसिक दृष्ट्या अतिशय शांत किंवा मानसिक दृष्ट्या तुम्हाला संयमित राहायचं असेल, तर तुमच्या भावनांवरती नियंत्रण असायलाच हवं. आणि आजकालच्या युगामध्ये, ह्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये किंवा अतिशय व्यावहारिक आणि स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला ह्या भावनांचं आकलन हे करताच आलं पाहिजे. किंबहुना तुम्हाला भावना कोणामध्ये गुंतवायच्या हे तुमचं अतिशय सुस्पष्ट पाहिजे की आपल्या भावना आपण कुठं गुंतवल्या पाहिजेत, किंवा भावनिक निर्णय आपण कधी आणि कोणासोबत वागताना किंवा कसे घेतले पाहिजेत. आणि हे भावनिक निर्णय किंवा भावनांवरती नियंत्रण हे कसं मिळवायचं, तर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की तुम्हाला जर का कोणी जाणून बुजून त्या क्षणाला जर का तुम्हाला एक तुमच्या विचारांना अवरोध म्हणा किंवा तुमच्या विचारांच्या विरुद्ध कोणी तुम्हाला काही क्रिया केली तुमच्यावर किंवा तुम्हाला काही बोललं, तर तुम्हाला काय करायचंय माहिती का, की तुम्हाला प्रतिक्रिया देताना खूप शांतपणे द्यायची किंवा प्रतिक्रिया द्यायचीच नाही. आता हे कसं शक्य आहे, तर हे शक्य आहे, मी तुम्हाला सांगतो. हे कसं शक्य आहे की तुम्ही त्या मिनिटाला म्हणजे त्या क्षणाला तुम्ही शांत राहणे हा एकमेव पर्याय आहे त्याला. म्हणजे शांत राहणे म्हणजे कसं, आता हे जमेल का आपल्याला परत आपण असं म्हणू की हे आपल्याला जमेल का. तर बघा, आता समजा तुम्हाला कोणी बोललं, म्हणजे तुम्हाला कोणी असं म्हटलं तर की बाबा ठीक आहे रे, तू फार शहाणपणा करतोयस. आपण एक उदाहरण घेऊया की तुम्हाला असं कोणी म्हटलं की ठीक आहे बाबा तू फार शहाणपणा करतोयस, आणि तुम्हाला वाटलं की बाबा आता यांनी थोडंसं मला उपरोधाने बोलतोय, तर तुम्हाला याच्यावरती सहज उत्तर देता येईल की नाही रे बाबा, मी शहाणपणा करत नाहीये, पण मी शहाणं बनण्याचा प्रयत्न करतोय. तर होतं काय माहितीये का, समोरच्या माणसाच्या मनामध्ये ताबडतोब गोंधळ निर्माण होतो. कारण काय होतं, त्याला अपेक्षाच नसते की तुम्ही असं काहीतरी उत्तर द्या. जी एखाद्या व्यक्तीला जी तुमच्याकडनं अपेक्षा असते ना, तेच नेमकं करायचं नाही. हे तुमचं मनस्वास्थ्य साधण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे की प्रतिक्रियाच अशी द्यायची की समोरचा माणूस गोंधळला पाहिजे आणि ती अतिशय शांत असली पाहिजे. कारण आवेशात दिलेली प्रतिक्रिया ही तुम्हाला भरकटवून टाकते. कारण काय होतं माहिती का, बऱ्याचशा वेळेला तुम्ही शब्द मागे घेऊ शकत नाही. एकदा
तुमच्या तोंडातून तो बाण सुटला, धनुष्याच्या मधनं तो बाण सुटला, तो परत घेता येत नाही. तर काही काही शब्दांमध्ये माणूस शब्दांमध्ये भावनेच्या भरामध्ये जेव्हा माणूस बोलतो तेव्हा तो शब्दांमध्ये अडकतो. कारण तू हे म्हटला होतास हे लॉक होऊन जातं आणि त्याच्या अनुषंगाने मग तुमच्याशी कृती व्हायला सुरुवात होते आणि मग तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवलं जातं. आणि हा ट्रॅप मध्ये जेव्हा तुम्ही अडकताना तेव्हा मग मागे फिरणं फार अवघड होऊन बसतं. त्यामुळे भावनांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अभ्यास करणं म्हणजे काय की रोज तुमच्या बरोबर काय घडलं ह्याचा तुम्हाला रोज तुम्ही एक 10 मिनिटं लागतील की आज माझ्याबरोबर कुठल्या कुठल्या क्रिया घडल्या, कुठल्या कुठल्या घटना घडल्या, त्या घटनेमध्ये मी काय केलं. मग जेव्हा तुम्ही हा विचार करायला तेव्हा आपोआप समज तुम्हाला हे आकलन मिळेल की अरे समजा मी हे असं करायच्या वेळी मी असं केलं असतं तर अजून जास्ती बरं झालं असतं. ठीक आहे, तो विषय मागे निघून गेला, हरकत नाही. पण जेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा ही अशा प्रकारच्या घटना होतील तेव्हा तुम्ही सजग असाल. आणि सजग विचारांविषयी किंवा भावनांविषयी जेव्हा आपण राहायला लागतो ना तेव्हा मग आपण शांत व्हायला लागतो. आणि मग आपल्याला मनावरचं दडपण जे होतं ना, जे दडपणाखाली रोज आपण झोपतो ना, ते दडपण आपलं फार कमी होतं. आणि मग ते दडपण कमी झालं की मग तुम्हाला निर्णय घेणं खूप सोपं जातं. तर भावनांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज हा सराव केला पाहिजे. आजपासून सुरुवात करा. बघा, आज तुम्ही हा व्हिडिओ रात्री बघाल तर तुम्ही एक काम करा की आज तुमच्या बरोबर काय घटना घडल्या याचा एक मागोवा घेऊन बघा. 5-10 मिनिटं लागतील. आणि मग तुमच्या मनामध्ये तो विचार येत जातील की अरे मी याच्यावरती अशा प्रतिक्रिया जर दिली असती तर बरं झालं असतं. मग त्या गोष्टीला तुम्हाला कदाचित सुधारता येईल दुसऱ्या दिवशी. आणि मग ती गोष्ट कदाचित जेवढी अवघड व्हायची असेल त्याच्यापेक्षा अजून ती सोपी होऊन जाईल. तर ह्या भावनांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला मी परत एकदा सांगतो आणि मी बार सांगतो की रोजच्या रोज तुम्ही प्रत्येकाने किमान 20 मिनिटं दीर्घ ओंकाराचा सराव हा करायला सुरुवात करा. दीर्घ ओंकार हा तुम्हाला अतिशय शिथिल बनवून टाकतो, शांत बनवून टाकतो. ओंकार तुमच्या भावनांवरती, तुमच्या विचारांवरती, तुमच्या प्रत्येक क्रियेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घ ओंकार हा खूप अतिशय प्रभावी एक माध्यम आहे. तुम्हाला कोणाला जर असं वाटत असेल की ओंकार काय, तर मी तुम्हाला सांगू का, फक्त एक 2, 4, 5 दिवस फक्त दीर्घ ओंकार 20 मिनिटाचे तुम्ही सराव करून बघा. सकाळी तुम्ही कुठं कामाला किंवा ज्याला कुठं जायचं असेल, तुम्ही जाता तुमच्या कामाला त्याच्या आधी 20 मिनिटं दीर्घ ओंकार करून बघा आणि मग जा. आणि तुमच्या मनाची स्थिती कशी होते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी सांगतो जादू होईल जर तुम्ही विशिष्ट पद्धतीने जर दीर्घ ओंकार म्हणायला सुरुवात केली तर. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, म्हणजे माझा एक व्हिडिओ आहे, हे आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नावाने मी एक ओंकाराविषयी एक व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी आता कमेंट डिस्क्रिप्शन मध्ये टाकली, हवं तर तुम्ही तो बघा. त्याच्यामध्ये मी ओंकार कसा म्हणायचा, दीर्घ ओंकार कसा घ्यायचा त्याच्याबद्दल मी सांगितलंय. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका. त्याच्याबद्दल मी ओंकाराबद्दल पण सांगितलंय, तेही तुम्हाला समजेल. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे मी डिटेल अगदी सायंटिफिकली ओंकार काय काम करतो हे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. तर तुम्ही हा एक सराव करा. तुम्हाला भावनांवरती नियंत्रण मिळवायसाठी खूप फायदा होईल. ज्यांना कोणाला भावनिक त्रास असेल आता किंवा भावनिक दृष्ट्या जे डिस्टर्ब असतील इमोशनली किंवा इमोशनली इम्बॅलन्स सारखं होत असेल तर तुम्ही ओंकाराचा सराव करा. आणि तुम्ही ओंकारामध्ये जेवढा जास्ती तुम्ही ओंकाराचा सराव कराल ना तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला ही क्रिया जी आहे भावनांवरती नियंत्रण ठेवण्याची ही सोपी जाईल. त्यामुळे हे अवश्य करा. तर हा होता आजचा माझा भाग की ह्या भावना किती घातक ठरू शकतात याच्यावरती आपण बोललो. तुम्हाला याच्याविषयी अजून काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, ते पण आपण विषय करू. तुम्ही मला जर आयडिया दिल्यात तुम्हाला काय हवंय किंवा तुम्हाला काय ऐकायचंय, कारण मी आता माझ्या हिशोबाने जे काही विषय घेतोय तो मला जे काही एक स्टेप जी जायची आहे किंवा पुढे जायची त्या हिशोबाने मी ती स्टेप घेत चाललोय. तर तुम्हाला त्यातल्या त्यात जर काही असेल, तुम्हाला काही वाटलं किंवा तुम्हाला काही ऐकावं असं वाटलं किंवा वाटलं की मी एखाद्या विषयावरती बोलावं, तर मला तुम्ही कमेंटमध्ये सुचवा. मी ते नक्की करीन. म्हणजे मी त्याच्यावरती मला जे काही वाटतं ते तुम्हाला मी नक्की सांगेन. तर तुमच्या कमेंट
येऊ द्या मला. तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिक्रिया द्या, तुमच्या काय तुम्हाला वाटतं, काय दुरुस्ती सुधारणा पाहिजे असतील तर तेही मला सांगा. तुम्ही सबस्क्राईब करा आपलं चॅनल, आपल्या परिवाराला मोठं करा, जास्तीत जास्त माझा उत्साह वाढवा त्याच्यातून. आणि लाईक तर नक्कीच करा. म्हणजे तुम्ही कमीत कमी ऐकल्यावरती एक लाईकचं बटन तर तुम्ही दाबूच शकता, किमान एवढं तर तुम्ही करू शकता. 2 सेकंद लागतात, काय फरक पडणार आहे. जर त्याच्यानी जर कोणाला उत्साह, जर प्रोत्साहन मिळत असेल तर काय हरकत आहे. मोठ्या मनाने एक लाईकचं बटन तर आपण नक्की दाबूच शकतो. तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एवढंच बोलून मी आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.